तर आजचा आपला टॉपिक आहे कंडिशनल रेंडरिंग. कंडिशनल रेंडरिंग. कंडिशनल रेंडरिंग म्हणजे काय? कंडिशनल म्हणजे तर एखाद्या कंडिशनवर बेस्ड, आणि रेंडरिंग म्हणजे काय तर स्क्रीनवर आउटपुट दाखवणे, शॉर्टकट मध्ये. ठीक आहे. याची डेफिनेशन जर तुम्हाला पाहिजे असेल तर रेंडरिंग अ पार्ट ऑफ UI बेस्ड ऑन सम कंडिशन. ठीक आहे. रेंडरिंग अ पार्ट ऑफ UI बेस्ड ऑन सम कंडिशन. ठीक आहे. तर आता हे करायचे आपल्याकडे चार पद्धती आहेत. ठीक आहे. देर आर फोर वेज. There are four ways to do so. त्यातला पहिला जो आहे तो आहे इफ एल्स. इफ एल्स. आणि दुसरा पण इफ एल्सच आहे, पण थोडासा व्हेरिएशन वेगळा आहे. ठीक आहे. लेट अस गो टू VS कोड. तिथे आपण बघू की कंडिशनली एखाद्या गोष्टीला रेंडर कसं करायचं. आपण एक कंपोनंट बनवू पहिले तर. कंडिशनल रेंडरिंग डॉट TSX. ठीक आहे. आता इथे काय करायचंय आपल्याला. अच्छा, हा, बिफोर एव्हरीथिंग मी पण नाही केलं ऍक्च्युली. तिथे मार्केट प्लेस असते कुठेतरी. मार्केट प्लेस नाही. लेट मी जस्ट चेक मार्केट प्लेस. इथे तर नाहीये. अच्छा, ठीक आहे. आय फाइंड इट आउट. तुम्हाला ना एक काय बोलतात, प्लगइन डाउनलोड करायचे, इन्स्टॉल करायचे. ES7 रिॲक्ट प्लगइन म्हणून एक आहे बरं का एक. ठीक आहे. इथे एक ते डब्बा डब्बा येतो बघा, चार डब्बे येतात मार्केट प्लेस म्हणून. त्यातला एक डब्बा थोडासा बाहेर निघालेला असतो. त्यात हे सर्च करा, ES7 रिॲक्ट प्लगइन म्हणून. तर ते नाही का, त्यात स्निपेट असतात छोटे छोटे. म्हणजे तुम्ही जर RFCE टाकलं समजा, RFCE, तर तुम्हाला फंक्शनल कंपोनंट बघायला मिळेल डायरेक्ट. ठीक आहे. RAFCE केलं तर फंक्शनल कंपोनंटच, पण ॲरे वाला, ॲरो ब्रॅकेट वाला, ॲरो फंक्शन वाला. ठीक आहे. तर ॲज ऑफ मी माझा बनवतोय. प्रॅक्टिस ही असलेली चांगली खरं तर, पण टू सेव्ह टाइम अँड टू सेव्ह एरर्स यू कॅन यूज दॅट. ठीक आहे. तर अगेन फंक्शनल कंपोनंट आपण बनवू. टू डू सो लेट अस इम्पोर्ट रिॲक्ट from React, and then we'll create an arrow function const conditional rendering is equal to, याचा टाइप पण देऊ आपण, react dot function component. ठीक आहे. and याला पण export default, react not expect, export default conditional rendering. ठीक आहे. and we will return some JSX. ठीक आहे. so this is the syntax of a functional component. आता मला काय करायचंय, कंडिशनल रेंडरिंग करून दाखवायची, पण कशी करायची. मी काय करतो, एक स्टेट बनवतो. ठीक आहे. जर त्या स्टेट, म्हणजे बघा, आपण सबस्क्राईब, म्हणजे एक बटन असेल सबस्क्राईबचं. ठीक आहे. सबस्क्राईब करण्याआधी आपण एक मेसेज दाखवू की प्लीज सबस्क्राईब. सबस्क्राईब केल्यानंतर आपण एक मेसेज दाखवू की थँक्यू फॉर सबस्क्राईबिंग. ठीक आहे. तर लेटेस्ट आपल्याकडे एक बटन आहे, आणि एक एक बटन आहे. हा डिव असेल. त्या डिव मध्ये पहिले तर एक टेक्स्ट टाकू आपण H1 मध्ये किंवा H2 मध्ये. बट H1 मध्ये टाकू चला. H1 मध्ये एक आपण टेक्स्ट टाकू. ठीक आहे. की लेटेस्ट आहे, प्लीज सबस्क्राईब. आणि एक बटन असेल
बटन, सबस्क्राईबचं बटन, सबस्क्राईब. ठीक आहे. त्याला दोन गोष्टी असतील तर आपण काय करू, याला app.tsx मध्ये इम्पोर्ट करून यूज करू. आपल्याचं नाव काय, कंडिशनल रेंडरिंग रेट. ठीक आहे. Now let us start the application. To do so, npm start. ठीक आहे, रन होतंय. Let us head back to this and remove all these extras. तर काय आलं पाहिजे, एक टेक्स्ट आलं पाहिजे, प्लीज सबस्क्राईब, आणि एक बटन आलं पाहिजे सबस्क्राईबचं. So let us wait and see. It will take some time based on your laptop's power. Okay. It's taking quite a lot of time. तुम्हाला क्लास कंपोनंट जरा लिहायला हार्ड वाटत नाही का? आपण एक काम करू, यालाच क्लास कंपोनंट मध्ये कन्वर्ट करू. म्हणजे रोज रोज बघितल्यानंतर जराच कमी हार्ड वाटेल ते. ठीक आहे. आणि यू हॅव अ मेथड रेंडर. ठीक आहे, झाला क्लास कंपोनंट. Class conditional rendering extends component render method and return this div. Okay, cool. And let us get back to the output. See, please subscribe. आणि तिथे सबस्क्राईबचं एक बटन. सो नाव व्हॉट आय वॉन्ट टू डू, की मी जेव्हा सबस्क्राईबच्या बटनवर क्लिक करेल, ठीक आहे, जेव्हा सबस्क्राईबच्या बटनवर क्लिक करेल, इथे हे जे टेक्स्ट आहे ते बदललं पाहिजे, की थँक्यू फॉर सबस्क्राईबिंग. ओके. मुद्दा समजला काय करायचंय. आपल्या कंडिशनवर जर त्याने सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब, सबस्क्राईब केलं असेल तर थँक्यू फॉर सबस्क्राईबिंग, आणि हे बटन पण इथून गायब होऊन जाईल. ठीक आहे. So what I will do is I will create let us say a state. तर स्टेट बनवण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, कन्स्ट्रक्टर लागेल, कन्स्ट्रक्टर मेथड लागेल आपल्याला. ठीक आहे, इथे सुपरला कॉल करा. एकच मिनिट. याची गरज, ओके कूल. सुपरला कॉल केला त्याच्यानंतर आपल्याला स्टेट घ्यायचं नाही का, तर दिस डॉट स्टेट विच इज इक्वल टू एक त्यात प्रॉपर्टी असेल, इज किंवा हॅज सबस्क्राईब्ड. स्क्राईब्ड. ठीक आहे. सबस्क्राईब केलंय का, तर बाय डिफॉल्ट त्याची व्हॅल्यू असेल फॉल्स. ठीक आहे. तर हे झालं स्टेट. आता बाय डिफॉल्ट म्हणजे इथे इश्यू काय येणार नाहीये, एव्हरीथिंग इज फाईन. या रेंडर मेथड मध्ये आपण एक कंडिशन टाकू की जर त्या पर्टिक्युलर युजरने सबस्क्राईब केलं असेल तर काय करायचं, इफ दिस डॉट स्टेट डॉट हॅज सबस्क्राईब्ड. याचा अर्थ काय, जर त्याने सबस्क्राईब केलं असेल, आता याचा काय प्रॉब्लेम आहे. ओके, त्याला स्टेट पण सांगावं लागेल नाही का. सो
सबस्क्राईब्ड. कॉपीच करायला परवडेल मला. हा असेल बुलियन टाईपचा. ठीक आहे. ते हॅज सबस्क्राईब. जर ही कंडिशन असेल म्हणजे त्याने सबस्क्राईब केलं असेल तर काय करायचंय? सॉरी. तर काय करायचंय? तर रिटर्न. अरे हा, रिटर्न थिस. ठीक आहे. जर नसेल केलं एल्स रिटर्न समथिंग. आय जस्ट सबस्क्राईब केलं असेल तर काय होईल? त्याचा टेक्स्ट चेंज होईल, राईट? थँक यू फॉर. अरे यार, एक मिनिट, मी कॉपी केलेलं परवडलं होतं पहिले मला. वेट, आय कॉपी समथिंग. हा, ते काय येईल? थँक यू फॉर सबस्क्रायबिंग. सबस्क्रायबिंग. आणि हे बटन पण नसेल. ठीक आहे, मुद्दा कळाला. जर सबस्क्राईब केलं असेल तर काय करायचं आणि नसेल तर काय करायचं. ठीक आहे. आता बाय डिफॉल्ट त्याने सबस्क्राईब केले का? तर नाही केले, म्हणजे फॉल्स आहे. तर आपण जाऊन बघू काय दिसते का. काय दिसत नाही. प्लीज सबस्क्राईब आणि सबस्क्राईबचं बटन आहे. आता या सबस्क्राईबच्या बटनवरती मला काय करायचंय? या फॉल्सला ट्रू करायचंय, म्हणजे त्याने सबस्क्राईब केलंय. सो याच्या ऑन क्लिक वरती आपण एक इव्हेंट लावू. ऑन क्लिक इव्हेंट सबस्क्राईब. थांबा, सबस्क्राईब दिस डॉट सबस्क्राईब. सबस्क्राईब. ठीक आहे. आता सबस्क्राईब नावाची मेथड इथे नाहीये म्हणून तो सांगतोय एरर आहे म्हणून. सबस्क्राईब CRIB. ठीक आहे. आता काय होईल? फक्त इथे स्टेट चेंज होईल, राईट? दिस डॉट सेट स्टेट, राईट? सेट स्टेट. त्यात काय झालं पाहिजे? हॅज सबस्क्राईबची जी व्हॅल्यू आहे ती पहिले फॉल्स होती, आता ट्रू झाली पाहिजे. अँड दॅट्स इट. सी, नाव विल चेक. आता काय ते प्लीज सबस्क्राईब. आता मी सबस्क्राईबच्या बटनवर क्लिक करतोय. ओके. काय बोलतोय? कॅन नॉट रीड प्रॉपर्टी ऑफ सेट स्टेट. लेटेस्ट चेक काहीतरी आलं असेल नाही का? हो, नो इश्यूज फाउंड इथे. आणि ते काय आलंय? कॅन नॉट रीड प्रॉपर्टीज ऑफ सेट स्टेट हॅज सबस्क्राईब्ड. नो, राईट? तेवढंच प्रॉपर्टी त्याच्या. Can not read properties of undefined reading set state. This sort set state. No. Strange. Still. Okay. So subscribe केते. Do we have anything else? No, right? Okay. I'll just comment out this thing and let us see if it is working right or not. Alert. ते पण चालते. Let me do one thing. Let me just stop this and start again. It will take a lot of time to start. ह्याच्या कन्सोल मध्ये काय राहिलं का?
बोलते हैं, conditional rendering when calling super conditional, make sure to pass the same props that your components constructor was passed. Okay, okay, one thing this, and then kai when calling ठीक है, let us see. झाला का? ओके. ओ माय गॉड. when make sure pass, अरे सेम पास केले बाबा. असं काय करतो? Everything is same, this dot state is equal to this. I subscribed. इथे पण सबस्क्राईब हा ठीक आहे. आणि काय बोलते अनडिफाइंड अनकोड टाइप एरर cannot property. Let us do some chat GPT. I don't have any other option, and I also can't do time pause over here in wrong context. Okay, binding बोलते. Cool, 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 cool. Okay, cool. This dot subscribe is equal to this dot subscribe, आणि this I guess मध्ये dot bind आहे. मी काय करतो काय माहिती. इमेज check equal to dot bind to this. Okay, dot bind. Cool. Anything else? No, right? Okay, cool. तर त्याचं म्हणणं असं होतं की तुम्ही बाइंड नाही केलं दिस कीवर्ड सोबत. म्हणजे दिस कीवर्ड शिकला होता. दिस कीवर्ड सोबत म्हणजे काय की मी दिस डॉट सबस्क्राईब करतो, राईट? तर त्याला हे दिस जे आहे ते नल भेटते, अनडिफाईंड भेटते. नॉट नल, अनडिफाईंड. तर अनडिफाईंड डॉट सेट स्टेट असं जाते तिथे. म्हणून तो बोलत होता की कॅन नॉट रीड प्रॉपर्टीज ऑफ अनडिफाईंड, अँड दॅट अनडिफाईंड वॉज दिस. म्हणून त्याला पहिले बाइंड करावं लागलं आणि देन यू कॅन यूज इट ॲज इट इज. ठीक आहे, आय मिस दिस लाईन. दिस इज फॉर बाइंडिंग धिस context with the method. ठीक है. So I missed that. I guess everything else is fine. Now see, रिफ्रेश केलं, नवीन पेज आहे. सबस्क्राईब केलं, थँक्यू फॉर सबस्क्राईबिंग. ठीक आहे, आणि तिथे बटन पण नाही आता. So this is conditional rendering, आणि हा झाला टाईप नंबर 1, की असं करू शकतो आपण. ठीक आहे. दुसरं काय, तर म्हणजे आपण इथे इथे काय केलं, इफ ब्लॉक मध्ये अख्खाच्या अख्खं रिटर्न स्टेटमेंट टाकून दिलं, रिटर्न दिस. एल्स ब्लॉक मध्ये पण पूर्णच्या पूर्ण रिटर्न स्टेटमेंट, विच इज नॉट सो गुड. सो एल्स आपण काय करू, पूर्ण रिटर्न स्टेटमेंट 2 वेळा वापरल्यापेक्षा आपण एक व्हेरिएबल बनवू छोटासा, त्या व्हेरिएबल मध्ये ही गोष्ट एंटर करू, आणि रिटर्न स्टेटमेंट फक्त एकदाच यूज करू. ठीक आहे. सो व्हॉट वी विल डू इज वी विल क्रिएट अ व्हेरिएबल, लेट अस से लेट मेसेज इज इक्वल टू सम, इट इज इक्वल टू नथिंग. ठीक है. If this dot set, I mean, if the user has subscribed,
message is equal to this, and if not, then message is equal to this, and after the else block just return message. बघा इथे काय होतंय, आपण नॉर्मल जेव्हा स्टेट चेक केला, इथे जर ट्रू असेल तर मेसेज मध्ये हा JSX जाईल, आणि जर नसेल म्हणजे फॉल्स असेल तर मेसेज मध्ये हा JSX जाईल. म्हणजे तुमचं ह्या मेसेज एका छोट्या व्हेरिएबल मध्ये अख्खा JSX आहे. सो यू डोंट हॅव टू वरी अबाउट इट की दोन वेळा रिटर्न स्टेटमेंट. आता काय झालं, थोडंसं आपण ते ऑप्टिमाइज केलंय, कोड ऑप्टिमाइज केला, नॉट दी परफॉर्मन्स, की एकाच ठिकाणी फक्त रिटर्न स्टेटमेंट आपण यूज केलेले, दोन दोन वेळा यूज केल्यापेक्षा. कधी कधी काय होतं, एका ब्लॉक मध्ये तुम्ही म्हणजे टाकून देता रिटर्न स्टेटमेंट, एका ब्लॉक मध्ये विसरून जातात, तर तिथे एरर येण्याचे चान्सेस खूप जास्त असतात. सो बेटर रिटर्न स्टेटमेंट एक असायला पाहिजे एका एका फंक्शन मध्ये. ठीक आहे. सो लेट अस ट्राय टू यूज दिस ॲज वेल. त्याला रिफ्रेश केलं, सबस्क्राईब बटन क्लिक केलं, थँक्यू फॉर सबस्क्रायबिंग. म्हणजे काय आलं, जो आता आपण चेंज केला तो प्रॉपरली चालतोय. ठीक आहे. सो वन मेथड वॉज टू यूज, अच्छा आय जस्ट गो back to this. One method is using if else, um, put entire return block or return statement in if else block. ठीक है. Second one was store the JSX in a variable and use a return statement only once. ठीक है. थर्ड वन इज, ह्या दोन मध्ये काय इश्यू कोणाला? No. नो राइट. थर्ड वन इज यूजिंग टर्नर ऑपरेटर. युजिंग टर्नर ऑपरेटर कसं करायचं आता? कंडिशन काय आपली? ही कंडिशन आहे, जर त्याने सबस्क्राईब केलं असेल तर काय करायचं? सो आय जस्ट, ठीक आहे, मी रिमूव्ह करतो कारण जास्त कॉम्प्लेक्सिटी वाढते ना का त्याने. आता थोडासा कोड आपला कमी वाटायला लागेल. रिटर्न काय रिटर्न करायचं, जर धिस डॉट स्टेट डॉट हॅज सबस्क्राईब्ड असेल तर काय करायचं, तर एक आपण डिव घेऊयात. डिव, त्या डिव मध्ये काय असेल, त्या डिव मध्ये असेल एक H1 टॅग. थँक यू फॉर सबस्क्रायबिंग. ठीक आहे. आणि नसेल, थांबायला थोडं खाली घेतो, आणि नसेल तर काय करायचंय, नसेल आपण कोलनच्या नंतर देतो नाही का. नसेल तर डिव घ्यायचा परत एक, इथे परत एक H1 टॅग घ्यायचा, H1 मध्ये प्लीज सबस्क्राईब, आणि या H1 नंतर एक घ्यायचा बटन आपल्याला. ठीक आहे, या बटन मध्ये सबस्क्राईब, इथे लावायचं ऑन क्लिक इव्हेंट this डॉट सबस्क्राईब. ठीक आहे, अँड दॅट्स इट. आता कोड थोडासा कमी झालेला आहे, पूर्णच्या पूर्ण इफ एल्स मध्ये नाही गेला तो. मी रिफ्रेश करतोय प्रॉपरली, सबस्क्राईब, थँक्यू फॉर सबस्क्रायबिंग. Most of the time you are going to use ternary operator, so practice ternary operator well. ठीक आहे. अरे हा मी आवाज वाढवणार आहे का? तर अशा प्रकारे आपण इफ एल्स वाला जो ब्लॉक आहे तो रिमूव्ह करू शकतो, आणि टर्नरी ऑपरेटर यूज करून कोडची लेंथ पण कमी करू शकतो, आणि म्हणजे कोडची लेंथ कमी झाली म्हणजे ते दिसण्यासाठी कमी कॉम्प्लेक्स आहे, सिम्पलर कोड आहे. ठीक आहे. सो गो अहेड विथ धिस सिंटॅक्स, और वी हॅव वन मोर सिंटॅक्स.
त्या दुसऱ्या सिंटॅक्स मध्ये थोडंसं वेगळं आहे. ठीक आहे. आता तुम्ही जर YouTube वरती गेलात आणि सबस्क्राईबच्या बटनवर क्लिक केलं तर तुम्हाला काय दिसतं? फक्त तेवढ्या पुरतं त्या बटनवर सबस्क्राईब लिहून येतं आणि बस नंतर तो बटन गायब होऊन जातो. ठीक आहे, सबस्क्राईबचा. आणि नंतर मग अनसबस्क्राईब म्हणून एक येतं वेगळं बटन. और लेटेस्ट से एक अशी विंडो आहे तिथे तुम्ही क्लिक केलं की ती विंडो गायब होऊन जाते. ठीक आहे, म्हणजे एकतर ती दिसते आणि काहीतरी इनपुट मागते, नाहीतर ती दिसतच नाही इनपुट घेतल्यानंतर. ठीक आहे, म्हणजे तुम्ही थँक्यू फॉर सबस्क्रायबिंग हा मेसेज तुम्हाला द्यायचाच नाहीये. जर सबस्क्राईब केलं नसेल तर फक्त प्लीज सबस्क्राईब, सबस्क्राईब केलं असेल तर काहीच नाही. जर अशी कंडिशन असेल तर यू कॅन यूज शॉर्ट सर्किट मेथड. ठीक आहे, फोर्थ मेथड इज शॉर्ट सर्किट मेथड. सर्किट मेथड. ठीक आहे. आता या शॉर्ट सर्किट मेथड मध्ये काय करायचं? आय जस्ट रिमूव्ह दिस. एक मिनिट, पण इथे प्रॉब्लेम काय आहे की बटन दिसणार नाही. ठीक आहे, विल डू समथिंग. आता काय होईल, सबस्क्राईब केलं असेल तर हे दिसेल नाही का? आपण इथे नॉट लावू शकतो. इफ नॉट सबस्क्राईब्ड देन ते अँड कूल. ठीक आहे. आता जर सबस्क्राईब केलं नसेल तर ही स्क्रीन दिसेल, आणि सबस्क्राईब केलं असेल तर सगळं ब्लँक झालं पाहिजे. ठीक आहे, सबस्क्राईब करतो मी अँड ब्लँक. सो दिस इज शॉर्ट सर्किट मेथड. एक तर मेसेज दाखवायचा आहे टू आस्क समथिंग भेटल्यानंतर, म्हणजे तुमची रिक्वायरमेंट फुलफिल झाल्यानंतर तेवढी जागा ब्लँक करायची आहे, म्हणजे तिथे काहीच रेंडर करायचं नाही. त्या केसमध्ये शॉर्ट सर्किट मेथड. तर मोस्ट ऑफ द टाइम ही जी मेथड आहे शॉर्ट सर्किट वाली, आणि तुमची जी टर्नरी ऑपरेटरची जी मेथड आहे ती तुम्हाला मोस्ट ऑफ द टाइम यूज करायची आहे इन फ्युचर. ओके. आणि हे आपण मुद्दाम क्लास कंपोनंट मध्ये केलं जेणेकरून तुम्हाला त्याचा सिंटॅक्स थोडासा क्लिअर व्हावा. ठीक आहे, मल्टिपल टाइम यूज केलं तर फरक काय पडणार नाहीये. फक्त तेवढंच थोडंसं हार्ड, सिंटॅक्स थोडासा कमी हार्ड वाटायला लागेल. आणि फंक्शनल जर तुम्ही स्वतःहून केला याच्यासोबत सोबत तर अजूनच चांगलं, म्हणजे तुम्हाला फंक्शनल कंपोनंट आणि क्लास कंपोनंट दोन्ही सोबत घेऊन चालता येईल. ठीक आहे. सो दॅट इज एव्हरीथिंग अबाउट कंडिशनल रेंडरिंग.